नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। असा आहे, एखादा आरोपी जर शरण येत असेल त्यामध्ये खऱ्या अर्थाने तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी तपास पुढे जाणार असेल तर त्यामध्ये हे असे टीकाटिप्पणी करून काही योग्य नाही। काल म्हणाले पकडत नाही। आता शरण आला तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 गोष्टी करायला लोक लागतात। तर मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलेही दडपण तयार होणार नाही। तपासामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही। त्याला योग्य पद्धतीचे पुरावे, योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं। मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे काही पुरावे येतील त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा होणे, म्हणजे तपास कसा झाला पाहिजे की त्या शिक्षाच झाली पाहिजे। म्हणून काही काळ सरकारला लागतो तो द्यावा लागतो। आता टीकाटिप्पणी करणारे करतात। संतोष देशमुख यांच्या गावचे गावकरी जलसमाधी आंदोलन करत आहे, आरोपींना अटक करण्याची त्यांची मागणी आहे। मला वाटतं माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी इतकं स्पष्ट आणि योग्य पद्धतीने तपासाचं काम सुरू केलं आहे। मी गावकऱ्यांना विनंती करेल की देवेंद्रजीवर आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा, आमच्यावर विश्वास ठेवावा। माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे, आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की या तपासामध्ये आम्ही अंतिम करू आणि कोणालाही सोडणार नाही। गावकऱ्यांनी थोडी तपासामध्ये साथ द्यावी आणि तपास यंत्रणेला सुद्धा मदत करावी, जेणेकरून कुठलाही पुरावा वगैरे सुटणार नाही। याकरता मी गावकऱ्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती करतो। अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं म्हटलंय की लवकर स्वीकारावं। नाही, मला वाटतं की आता पदभार स्वीकारण्याकरता थोडे कमी जास्त दिवस लागतात। काही आधीच मंत्रिमंडळाच्या आधीच काही लोक बाहेर गेले आहेत, म्हणजे मंत्रिमंडळ झाल्या पूर्वनियोजित काही कार्यक्रम आहेत, पूर्वनियोजित काही लोक विदेशात गेले आहेत। मला वाटतं या आठवड्यात निर्णय होईल सर्व, म्हणजे या आठवड्यात पदभार घेतील असं दिसतं। शिर्डीच्या मेळाव्यामध्ये राज्याला नवीन भाजपचा प्रदेशाध्यक्ष मिळेल त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे तिथे? नाही, मला असं वाटतं की आमची प्रक्रिया सुरू झाली आहे। आम्ही आता 1 तारीख ते 20 जानेवारीपर्यंत आजपासून राज्यामध्ये 1.5 कोटी सभासद नोंदणी करतो आहे। मग सक्रिय सदस्य, ऍक्टिव्ह सदस्याची नोंदणी होणार आहे। 1 लक्ष बूथ अध्यक्ष आम्हाला करायचे आहे। मग तालुक्याच्या अध्यक्षाच्या निवडी होतील, जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्षाची निवड होतं। त्यामुळे त्या निवडीला जरा मला वाटतं आपलं केंद्र नेतृत्व, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील।